हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या भावना क्रिएटिव्ह वर्ल्ड या चॅनलमध्ये. तर आता इथं पितृ झाल्यानंतर सगळ्यांच्या घरी म्हणजे पितृपक्ष झाल्यानंतर सगळ्यांच्याच घरी कामाची रेलचेल असते. ज्याचे त्याचे म्हणजे पितरांचे श्राद्ध वगैरे पार पडल्यानंतर ज्यांना त्यांना घरी घर आवरण्याची घाई असते सगळ्यांना. तर मी पण इथं घर आवरायला काढलं होतं पितृ झाल्यानंतर आणि आम्ही इथं घराला रंग देण्याच्या तयारीत होतो. पुढच्या रूमचं रंगाचं काम चालू होतं. चहा घेतला. चहा म्हणजे जवळजवळ 10:30 वाजले असतील. 10:30 नंतर आम्ही चहा घेतला आणि इथे कामाला लागलो होतो आम्ही. तर इथे तिन्ही बाजूला लव्हेंडर कलरचा 3 वॉल केल्या होत्या आणि एक वॉल आम्हाला वेगळ्या रंगाची करायची होती. तर सिंपल घराला स्टायलिश लुक देण्यासाठी एक आयडिया केली होती मी नुसती. बट पाहू आता काय वर्क करते ती. आणि इथे मी आता घराला रंग द्यायला सुरुवात केली होती. आता जवळजवळ म्हणजे काही ठिकाणी तर रंग ओलाच होता, बट काही ठिकाणी रंग चांगला होता, सुकलेला होता. आणि त्यानंतर आम्हाला पावसाची भीती पण होती. पुन्हा रंग देऊन पुन्हा सामान व्यवस्थित जागेवर लावायचं होतं. तर इथे हे तुम्ही पाहू शकता घरात किती सारं सामान पडले आणि हे सगळं सामान पुन्हा योग्य ठिकाणी जागच्या जागेवर आम्हाला लावायचं होतं. त्यानंतर इथे मिस्टरांनी वरती म्हणजे जे थोडाफार वरचे रंग द्यायचा राहिला होता तो पूर्णपणे कंप्लीट केला होता डबल हात देऊन. कारण काही ठिकाणी पावसाच्या पाण्याला ओलावा लागल्यामुळे तिथे भिंतीला रंग बसत नव्हता, तर तिथे आम्हाला डबल हात द्यावा लागला. आणि या ठिकाणी जी एक सिंगल भिंत जी वेगळ्या रंगाची करायची होती तर तो रंग आम्ही बनवत होतो. तर तो बघा मिक्सअप करून घेतल्यानंतर थोडासा असा म्हणजे लव्हेंडर शेड पण पर्पल कलर करून घेतला. त्यानंतर आम्ही इथे घराला रंग द्यायला सुरुवात केली. रंग मिक्स केल्यानंतर आले इथं आपण लव्हेंडर कलर दिला. हा लव्हेंडर कलर दिला आपण ह्या साईडला, तिकडे समोर पण. आणि इथं पर्पल कलर दिला आपण. मस्त. अजून ओरला आहे, सुकल्यानंतर अजून भारी वाटेल झालं. पहिला ऑरेंज कलर होता, असा फिकट असा आबोली रंग होता पहिला. त्याच्यावर आपण आता हा पर्पल कलर दिला. मस्त. तर इथे बऱ्यापैकी रंग देण्याचं काम उरकत आलं होतं. आणि मग हे जे कपाट आहे ते पार्टिकल मोडमध्ये वेगवेगळे तर केले, पण सरकवायला खूप अवघड होते ते. कारण हाईट त्याला जास्त आहे आणि जड पण ते फार होते. बनवून घेतले होते, बरेच दिवस झाले. तर आता इथे पुन्हा ह्या वस्तू जागच्या जागेवर लावून पुन्हा हे सामान व्यवस्थित सेट करणं पण गरजेचं होतं. तर बऱ्यापैकी रंग उरकत आला होता. तर रंग उरकत आल्यानंतर तुम्हाला सामान कसं सेट केलं मी, तर ते पुढं व्हिडिओ कंटिन्यू करते. तर इथं तेजू मला कामामध्ये बऱ्यापैकी मदत करत होती. तिला फार तिच्यामध्ये इतकी स्टेज डेअरिंग आहे ना, तिला फार बोलायला मजा वाटते. असं काही व्लॉगिंग वगैरे करायला ती तर फार एक्सपर्ट आणि फार छान बोलते ती. आणि तिला फार मजा वाटते ह्या गोष्टी करायला. पण तशी ती याचा अर्थ असा नाही की ती शाळेत हुशार नाही, ती शाळेत पण खूप हुशार आहे. आणि ती कराटे चॅम्पियन
पण आहे, ती कराटेचा क्लास पण कंप्लीट करते तिचा. ती बऱ्याच ॲक्टिव्हिटीमध्ये खूप ॲक्टिव्ह म्हणजे खूप आनंदाने आणि उत्साहाने सहभाग घेते आणि बऱ्याच गोष्टीत ती फार हुशार आहे. माझ्यापेक्षा खूप हुशार आहे ती बऱ्याच गोष्टींमध्ये आणि माझी फार काळजी करते. ती मला प्रत्येक गोष्टीत हेल्प करते. तर तिनं मला इथे दिवाण वगैरे साफ करून दिले होते कपड्यांनी, कारण माझं कसं शॉप असल्यामुळं स्टिचिंगचं आणि बुटीक पण आहे, लेडीज शॉपी पण आहे, त्यामुळे मला जास्त वेळ मिळत नाही घरचं काम उरकण्यासाठी. त्यामुळं आपण हे वर्षातून एकदा जरी पित्राचं म्हणजे मध्ये मी 1-2 वेळा आवरते, पण असं डीप क्लिनिंग आपण करत नाही. त्यामुळे या क्लिनिंगमध्ये तिनं मला भरपूर मदत केली होती आणि खूप धूळ वगैरे खूप झाली होती, त्याच्यामुळं खाली एकदम धूळ साचली होती ना, स्वच्छ झाडून वगैरे झटकून घेऊन मस्तपैकी मला पुसून दिलं होतं सगळं. आणि इथं मजा करता करता तिचं काम चालू होतं. भारी वाटत होतं तिला. चला बा काहीतरी एक दिवस शाळेला सुट्टी घेऊन घरी काहीतरी काम करता येईल. आणि तुम्ही पाहू शकता तिचे नाटकं काय चालू आहे. तिला तरी मी समजून सांगत होते काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. आणि आता यावेळी त्यांनी रंग वगैरे देऊन दिला, सामान वगैरे इकडे तिकडे सेट करून दिल्यानंतर जागच्या जागी ते निघून गेले होते त्यांच्या कामावर. तर आता इथे आम्ही दोघींना मिळून आमची तारेवरची कसरत होती आणि आम्हाला दोघींना मिळून हे सगळं आवरायचं होतं. तर ती जी तिथं आतमध्ये जे जाते ना, तिथं ब्लँकेट्स वगैरे गोधड्या वगैरे ठेवायचं काम. तर इथे आम्ही बऱ्यापैकी दिवाण वगैरे सेट करायचं काम सुरू केलं होतं. त्यानंतर इथे मी जे इकडे तिकडे पडलेलं सामान आहे ते एकत्र जमवण्याचा प्रयत्न करत होते. हे जी फुलं वगैरे दिसतात ते फ्लॉवर पॉट वगैरे धुवून स्वच्छ झाले होते, त्याच्यामुळे त्या फ्लॉवर पॉटमध्ये ते फुलं वगैरे सेट करून एका साईडला ठेवून दिला, कारण हळूहळू एक एक छोटा पसारा जागेवर गेला तरी मोठं सामान कसं एका ठिकाणी म्हणजे दिवाणमध्येच ठेवायचं होतं, त्याच्यामुळे ते एका ठिकाणी ठेवता आलं असतं. पण सध्या मला दिवाणमध्ये सामान सेट करून नंतर कपाट पण पुन्हा आवरायचं होतं, त्याच्यामुळे मी हळूहळू एक सामान व्यवस्थित ठेवत पण होते आणि स्वच्छता पण करत होते. तिनं तसं पुसून घेतलं होतं, पण मी सुद्धा पुन्हा एक डबल हात मारून घेतला. त्या
तर इथे बऱ्यापैकी जे सामान मला म्हणजे जास्तीत जास्त वरचेवर लागणार नाही किंवा त्याच्यावर धूळही बसणार नाही, त्यामुळे ते सगळं सामान मी दिवाणमध्ये ठेवत होते. कारण वर्षभर आपण काही गोष्टी वापरत नाही किंवा लवकरात लवकर आपल्याला त्या गोष्टींचा उपयोग होत नाही, अशा गोष्टी मी सगळ्या दिवाणमध्ये ठेवून दिल्या होत्या. तर इथे मिस्टर घरी आले होते दुपारच्या वेळी. जरा आम्हाला भूक पण लागली होती आणि नाश्ता घेऊन इथे जरासं आले होते. त्यांनी कचोरी आणि समोसे एकदम गरम गरम दुपारी आणले होते. कारण काय होतं, पसारा वगैरे असं काही आवरण्यात काढल्यानंतर आपण पण फार दमून जातो, त्यामुळे आम्हाला भूक जरा लागली होती दोघींना. त्यामुळं आम्ही नाश्त्यावर मस्तपैकी ताव मारला आणि नाश्ता करून घेतला होता. पुढे तुम्हाला म्हणजे संध्याकाळच्या वेळेस सगळं जेव्हा आवरून झालं होतं त्यानंतरचा एक व्हिडिओ शॉर्ट क्लिप मी टाकली आहे. तर इथं पूर्ण घर संध्याकाळी 7:10 झाले त्यावेळेस माझं पूर्ण घर आवरून झालं होतं आणि बऱ्यापैकी मी आवरलं होतं. दुसऱ्या दिवशीसाठी फक्त फॅन आणि एक खिडकी वगैरे असं साफ करण्याचं राहिलं होतं. कारण पूर्ण एकाच दिवसात सगळं काही आवरून होत नाही. आणि ते तुम्ही पाहू शकता फरशीवरचा जो कलर होता ना पांढरा तो सगळा कलर फरशी पण घासायची राहिली होती. पण मग आता खूप उशीर झाल्यामुळं मी आंघोळ करून डायरेक्ट स्वयंपाकच करायला घेतला होता. कारण आता शक्य नव्हतं इतक्या उशिरापर्यंत आवरणं. म्हटलं मग काही उद्या कारण मी काल किचन आवरलं होतं आणि आज मला पुढचा रूम आवरायचा होता. मग परत खूप दमल्यासारखं होतं आणि मला 3 दिवसानंतर म्हणजे पुन्हा शॉप पण ओपन करायची होती, कारण 3 दिवसापासून शॉप बंद होती. तर चला पाहूया पुढं. तर चला पाहू आता. तर इथं स्वामींचा आता लाईट लावते आणि चला आपण स्वामींना आता दिवा लावूया. तर आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करूयात आपण. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला किंवा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.